PS स्टोरीटेलर कथांच्या अनोखे विश्व. सुरुवात करूया कथेला. दिल संभल जा जरा, भाग 9. लेखिका प्राची सोळे. विराट बंगल्याच्या बाहेर आला. हवेत कमालीचा गारवा होता. पाऊस पूर्ण थांबला होता. शरीराला वारा सुखावत होता. आभाळ काळोकुट्ट होते, पण अगणित तारका चमचम करत होत्या. काही वेळ सर्व काही विसरून विराट त्या विराटमय अवकाशात हरवून गेला. कथा पुढे सुरू. सीमा, ए सीमा. काय गाई? मी बाहेर अंगणात आहे, सीमा ओरडून बोलली. कुसुम हातात चहाची पिल्ली घेऊन आली. सकाळच्या डब्यांची प्राथमिक तयारी झाली होती. सीमाच्या सांगण्यावरून आधी नाश्ता करायचा, मग जेवणाला लागायचे. मागाहून खूप उशीर होतो, म्हणूनच कुसुम दोघींसाठी थालीपीठ, चटणी व चहा घेऊन आली होती. सीमे, ये आता लवकर, दोन्ही गरम आहे, कुसुमने आवाज दिला. गार्डनमध्ये असलेल्या नळाखाली सीमा हातपाय धुवून आली. थालीपीठचा खमंग सुवास दरवळतोय. सीमा मोठा श्वास घेत बोलली. मग तेच तर, चल बस आधी. दोघींना बाहेर ओट्यावर बसायला खूप आवडे. सीमाने तिथे 2 खुर्च्या, एक छोटंसं सेंटर टेबल ठेवले होते. पाऊस पडून गेल्याने आसमंत आजूबाजूचा परिसर एकदम धुतल्यासारखा स्वच्छ झाला होता. पक्षी छान गात होते, प्रसन्न वाटत होते. थालीपीठाचा पहिला तुकडा तोंडात टाकला आणि सीमाच्या तोंडून वाह उद्गार आला. आई, खूप मस्तच बनवतेस तू थालीपीठ, कमाल आहे चव. सीमा डोळे बंद करून बोलली. छे ग, असं काही नाही. रोजचं तर आहे, तू उगाच स्तुती गाऊ नकोस. आई, काही ना तुझं, चुप. चल नाश्ता करूया. सीमा, मला काय वाटते ते बोलू? काय वाटते आई? अगं बोल ना. तू तुझं पुढचं शिक्षण चालू करावंस. आई, हे काय मध्येच? कधी लग्नाचं बोलतेस, आता शिक्षणाचं? सीमा आश्चर्याने बोलली. सीमा, खूप दिवसांपासून एक विचार मनात घोळतोय ग. स्वस्थता मिळत नाही आहे. आई, काय झाले नीट सांग. सीमा तिचे हात हातात घेत बोलली. सीमा, नीट समजून घे बाळा. बघ, आता आपल्याकडून लोक टिफिन घेतात. आपण दोघी तरुण आहोत, कामाचा उरक काढू शकतो. पण हे टिफिन देणं बंद तर बेभरवशाच ना. म्हणजे कोणी बंद केला किंवा आणखी काही सोय केली तर आपण काही करू शकत नाही. तुला समजते ना? कुसुम तिच्याकडे बघत बोलली. सीमा ऐकत होती. ठीक आहे, आता माझ्या शिक्षणाचा यात काय संबंध? तिने विचारले. अगं, संबंध कसा नाही म्हणतेस? तूच म्हणतेस ना, बंगल्याचं कर्ज फेडल्याशिवाय लग्न करणार नाही. मग असं किती वर्ष कर्ज फेडत राहणार आहेस? कुसुम थोडं करड्या आवाजात बोलली. तू जर जास्त शिकलीस, ते काय ते PhD वगैरे बोलतेस, कुठल्या मोठ्या ठिकाणी लेक्चरर झालीस तर चांगला पगार मिळेल, तुझी लाईफ सेटल होईल. जरा नीट विचार कर. आपले टिफिन तर चालू आहेतच तोपर्यंत, पण तू शिक सीमा. तुझ्या बाबांनी सुद्धा माझ्यासारखं स्वप्न पाहिले होते. तुला खूप शिकवायचं. जेमतेम 15 लाख आपण चुकते गेले. त्यांची जी काही सर्व्हिस फंड मिळाला तो सगळा लोनमध्ये वळता गेला. अजून 20 लाख फेडायचे आहेत. मोठी रक्कम आहे. ऐक बाळा. कुसुम पोट तिडकीने बोलत होती. सीमा शांत होती. कुसुम जे बोलली ते अगदी योग्य होते. असं टिफिनवर सारं आयुष्य नाही निघू शकत. आई ही थकेल. आई, पटलं मला. मी आजच पुढच्या शिक्षणासाठी फॉर्म भरते. आता टिफिन करूया, मग करते ॲप्लिकेशन. सीमा मंद हसत बोलली. शाणी ग माझी बाळ. आता कसं छान वाटते. कुसुमने तिचा पापा घेतला. दोघी हसल्या. नाश्ता करून त्या 8 जणांसाठी उठल्या तो सीमाने गोपाळला गेटमधून येताना पाहिले. अरे, हा मुलगा आता कसा आला? सीमा बोलली. आणि असा का चेहरा पाडून येतो? ना आवाज दिला. सीमाने बारकाईने त्याचं निरीक्षण केले. गोपाळ जवळ आला. गोप्या, गुड मॉर्निंग, सीमा बोलली. गुड मॉर्निंग ताई, गोपाळ पडेल आवाजात बोला. काय झालं गोपाळ, उदास का आहेस? घरी सगळं ठीक आहे ना? वडील बरे आहेत ना? कुसुमने काळजीने विचारले. हो मावशी, बरे आहेत. मग असा का चेहरा गेलायस? काय झालं सांग पटकन. सीमा तिच्या हाताला धरून तिथे खुर्चीत बसवत बोलली. ताई, ते प्रसन्न बंगल्यातले तावडे आहेत ना, त्यांनी आजपासून डबा नकोय सांगितला. का? दोघी एकाच वेळी बोलल्या. गोपाळ दचकला. ते काका काकू 6 महिने त्यांच्या मुलाकडे अमेरिकेला चालले आहेत. आले की सांगू असे बोलले. अरे, एवढंच ना? मग इतका उदास का होतोस? ठीक आहे, बघू आपण, सीमा त्याला चुचकारत म्हणाली. ताई, अजून एक. आता काय? रमाश्री बंगल्यात जे 3 पेईंग गेस्ट होते ना, तेही उद्यापासून जात आहेत.
कुठे? सीमाने पटकन विचारले. त्यांचं शिक्षण झाले, आता ते त्यांच्या घरी चाललेत, परत येणार नाहीत. बोलताना गोपाळ रडवेला झाला. कुसुम आणि सीमाच्या पायाखालची जमीन हातरली. काही क्षणापूर्वी कुसुम जे बोलली ते खरं होत होते. किती मोठा धक्का मिळाला दोघींना. एकदम 4 टिफिन कमी झाले होते. हे संकटच होते. असं झालं तर खूप प्रॉब्लेम्स येतील. सीमा काहीच बोलली नाही, स्तब्ध होती. मावशी, आज 4 टिफिन कमी द्या, गोपाळ बोलला. हो, कुसुम खोल आवाजात बोलली व आत निघून गेलेली. गोपाळ, चल, आला आहेस तर थालीपीठ आणि चहा घे. ये आत, सीमा बोलली. नको ताई, चहा प्याला मी. आई करते ना. आता खाण्याची इच्छा नाही आहे. ताई, आता कसं होणार? आपले टिफिन कमी झाले. गोपाळ हळवा झाला. हे वेडवा, तू का दुःखी होतोस आणि काळजी करतोयस? आम्ही आहोत ना. आणि एवढं काही नाही झालं आहे. आता त्यांचं काम झाले, ते गेले. त्यांना थांबवू तर शकत नाही ना बाळा. तू फक्त अभ्यासावर लक्ष दे. तुझी परीक्षा जवळ येते, कळलं? सीमा हसत बोलली. ताई, मी 12ला येतो. अरे पण थोडं खा. नको, शाळेच्या डब्यात दे, गोपाळ बोलला व निघून गेला. सीमा त्याला जाताना पाठमोरी पाहत राहिले. आई किती बरोबर बोलते. टिफिन जरी असले तरी कायमस्वरूपी काम महत्त्वाचे आहे, ती विचार करत होती. गोपाळ बेल मारून दार उघडण्याची वाट पाहू लागला. 2 मिनिटांनी दार उघडले. हे चॅम्प, विराटने त्याला पाहून मस्त स्माईल करत म्हटले. विराट दादा, तुझा टिफिन. त्याने विराटच्या हातात टिफिन दिला. येतो मी. अरे थांब चॅम्प, अँड टेल मी, तुझा असा ससा का झाला? एवढा उदास का आहेस? मला नाही सांगणार? तिच्या खांद्यावर हात ठेवत विराट बोलला. गोपाळ लहान होता. त्याचं मन हळवं झालं. छोट्या डोळ्यात पाणी येऊ लागलं. हे चॅम्प, काय झालं? तू आत ये आधी. विराटने त्याला आत घेतले व खुर्चीत बसवले. बोल आता. विराट दादा, माहिती आहे बाळा, तू नाही सांगितलंस तर कसं कळेल? आज कुसुम मावशीचे 4 टिफिन कमी झाले, म्हणजे बंद झाले. गोपाळ खाली पाहत बोलला. ओ हो. अरे गोपाळ, पण त्यात एवढं दुःखी का होतोयस? हे 4 गेले, पण दुसरे मिळतीलच ना. दादा, तुला नाही समजणार. 4 टिफिन एकाच वेळी बंद होणे म्हणजे खूप नुकसान. सीमाताई माझ्या शाळेचा खर्च करते. माझा चहा नाश्ता तिथेच असतो. वर शाळेत टिफिन देते मला. दादा, त्यांचा बंगला आहे ना, त्याचं लोन चालू आहे. अजून खूप पैसे बँकेला भरायचे आहेत. असेच टिफिन बंद झाले तर कसं होणार? गोपाळ रडून बोलला. सीमाची परिस्थितीच गोपाळने थोडक्यात त्याला सांगितली. गोपाळ, तू काळजी करू नकोस. सगळं छान होईल. मी आहे ना. तुझी सीमाताई किती शिकले? MA आहे ती. गोपाळ अभिमानाने बोलला. गुड, खूप छान. आता तू निघ. शाळेत जायचे ना, उशीर होईल. आणि महत्त्वाचे, अजिबात टेन्शन घ्यायचे नाही. तुझा विराट दादा आहे. थँक्यू दादा. दादा, सीमाताई खूप चांगली आहे. मावशीसुद्धा. गोपाळ बोलला. येतो मी. आणि तो निघून गेला. विराट तिथे सोफ्यावर बसला. गोपाळ जे सांगून गेला त्यावर विचार करू लागला आणि त्याच्या मनात तो विचार चमकला. तो इथे पुण्याला निघून आला आहेच, ते इथलं 1 हँडेड सांभाळणं कठीणच आहे. पुण्यात कंपनीचं ऑफिस आहे, पण ते बंद आहे, कारण तोही मुंबईतच असायचा. आता तो ऑफिस चालू करू शकतो. सीमाला इन्चार्ज केले तर चांगली ऑफर देतो. अजून स्टाफ हायर करेल, म्हणजे पुण्यात ऑफिस सेट होईल. इथे मावशीसाठी एक हेल्पर बघता येईल, विराट विचार करत होता. त्याच्या सोल्युशनवर तो स्वतःच बेहद खुश झाला. आजच सीमाबरोबर बोलायचे त्याने ठरवून टाकले व हातात असलेला टिफिन डायनिंग टेबलवर ठेवला. विराट काय ऑफर देईल सीमाला? सीमा ॲक्सेप्ट करेल का? शनाचं काय? पार्टीचा रंग की बेरंग होईल? ऐकत राहा क्रमश. कथा कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. कथेचे हक्क लेखीकडे सुरक्षित. कथा लिखित व आवाज तुमचीच प्राची सोळे. कथेला लाईक करा, हाईप करा. मनपूर्वक धन्यवाद.